थांबा की कुठे गेला रे पळवा 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 थांबा की कुठे गेला रे व्हिडिओ बघितला मी सुट्ट्यात वाघ आढळला म्हणून. हो हो आलता काय तो खरं आहे का व्हिडिओ तो? खरंय खरंय 100% खरं आहे. आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत पुन्हा तिकडे तळ्यात हिंडलोत बरं का. त्याचं ठसे बिसे सगळं ती कुठून कसा गेलाय त्याचं स्पष्ट चिखलात त्याचं पाय उमटलेले आहेत. ते कुठं गेला ते कुठल्या ते एका विहिरीवर गेला त्या विहिरीपासून पुढं पुन्हा थोडं निबर रान असल्यामुळे कुंकड गेला ते काय मेळ लागला नाही. आणि ती व्हिडिओ आला की आम्ही एक 10-15 मिनिटात तिथं आलतो. तर आम्हाला ते चमकाला बी असं बॅटरी लावली की त्या म्हणजे एक 200-300 फूट अंतरावर. हा तिथून पुन्हा ते इथं आज पुढे शिरला. मग आम्ही त्याच मागे गेलो ती विहिरीवरून गेला बघा पुन्हा कुठं गेला काय मेळ लागला नाही. विहिरीपर्यंत त्याचं स्पष्ट ठस चाललेलं चिखल आहे त्या चिखलामुळं. हो तिथला व्हिडिओ खरा आहे ना तो? हा व्हिडिओ खरा आहे ना तो? त्या पुलाच्या जवळ दिसतोय वाघ वगैरे? 100 नाही 110% खरा आहे. त्याचं तुम्हाला मला हाय पाठवा मी तुम्हाला ह्याचं ही बी पाठवतो. त्या ठसाचा फोटो काढला आम्ही रात्री त्याचा. अच्छा हा त्याचा सुद्धा फोटो काढलाय मी. ते चिखलात चाललेले आहेत का एका जागेवर फोटो काढलाय. तुम्ही आता बी आलात का? कुठल्या ह्याचे रिपोर्टर आहेत तुम्ही? MH25 न्यूज. MH25 न्यूज का? तुम्ही आता जरी आलात का तिथे तळ्यात स्टँडवर गेलात तर कुणी तुम्हाला येऊन दाखवेल त्याचं ते ठस बिस? फॉरेस्टचे अधिकारी कोण आले होते का तिथं? कुठले रात्री काय कुणी आले नाही. आम्ही रात्री त्यांना फोन केलता. आमच्या गावातल्या एका पोरांनी फोन केलता. त्याला म्हणले तुम्ही ती गांधी साहेब कोण नाही का इथं आपला अधिकारी भूमचे? हो हा तर ते म्हणले कुठं कालवा करू नका गोंधळ करू नका तुम्हीच घरी जाऊन झोपा लोकांना म्हणजे काही करू नका सकाळी येतो आम्ही. पुन्हा मी आमचे ते बिटा अंमलदार आहेत देवकर साहेब त्यांना फोन केला. त्यांनी मला एका दुसऱ्या अधिकाऱ्याचा नंबर दिला. त्या गांधी साहेबाचा फोन काय पुन्हा लागला नाही. त्यांनी बहुतेक बंद करून टाकला काय की बघा. किती वाजता? मला वाटतं सरासरी 12:30च्या दरम्यान. बर. आणि पुन्हा ते दुसरा एक अधिकारी आहेत ते कोणतरी त्यांचा नंबर दिला मला. त्यांना मी फोन केला. त्यांना मी बोललो की असं आहे तसं आहे तुम्ही आलात तर आता ते सापडू शकतंय कारण आम्ही चौकून बघतोय आम्ही त्याला. ते म्हणले काय का सरप 2-3 दिवस झाला आम्ही त्याच्याच मागे 2-3 दिवस झोपच नाही आणि मग सकाळी येतो आम्ही. अरे तुम्ही सकाळी काय करणार? वाघ आता जायचा निघून पुन्हा तुम्ही इथं यायचा तर वाघ पुढे जायचा. हा मग असं बोललो पण ते नाही ते आली नाही कुणी रात्री. ते आता बहुतेक असं समजलंय मला आलेत वाटतं काहीतरी पाडळीला गेले तर. आणि त्याची दिशा पाडोळीकडचीच होती पण कारण ती जी विहीर आहे का ती विहीर पाडोळीच्या दिशेला आहे. आणि त्या दिशेपासून पुढं मग कुठं गेला ती काय तिथं मेळ लागला नाही. आणि आता बी कुणी आलं का तरी त्याचं स्पष्ट ठरलं तळ्यातनं कसा चढत आलाय कुठून आलाय कुठं गेलाय सगळं दिसतंय. हो हो म्हणजे रस्त्यावरचा पूल वगैरे दिसतोय ते सुट्ट्याचंच लोकेशन आहे म्हणायचं? हा सुट्ट्याचं लोकेशन आहे. ते रामगंगा नदीवर नाही का त्या पूल त्या पुलापासून पुढं तर हाच तळ्यात तळ्यातून पुढे गेला पुन्हा. हा बर.